प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वराचं प्रेम आपल्यावरती आहे. असं नाही की आपण परमेश्वरावरती पहिल्यांदाच प्रेम केलं. उलट आपलं प्रेम हे परमेश्वराचं आपल्यावरील प्रेमाचं प्रतिबिंब आहे. परमेश्वराने सर्वप्रथम आपल्यावरती प्रीती केलेली आहे. त्या प्रीतीपोटीच त्याने ह्या जगाची निर्मिती केली. त्या प्रीतीपोटीच त्याने ह्या जगामधील काही माणसांना निवडलं, त्यांना घडवलं, त्यांना प्रेषित कार्यावरती पाठवलं. ह्याच प्रेमापोटी परमेश्वराने माणसाला बंधनातून सोडवलं, हद्दपारीतून परत आणलं. ह्याच प्रेमापोटी प्रसंगी त्याने त्यांच्या आज्ञाभंगाची त्यांना शिक्षा केली. ह्याच प्रेमापोटी त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला. ह्याच प्रेमापोटी त्याने ह्या जगामध्ये संत महंत जन्माला घातले. राजे महाराजे, नेते उपनेते, संदेष्टे शास्ते ह्या जगामध्ये पाठवले आणि माणसावरील आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. हे परमेश्वराचं प्रेम कसं आहे हे बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रतीकांतून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. होशियाच्या पुस्तकामध्ये 2 प्रकारचं प्रेम आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. की पहिल्या भागामध्ये पती पत्नीमधील प्रेम आपल्यासमोर सादर केलेलं आहे. की गोमेर नावाच्या वेश्येबरोबर होशेया ह्या संदेशाला लग्न करण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलं. परंतु ते लग्न झाल्यानंतर, मुलं बाळं झाल्यानंतर ती पुन्हा एकदा निघून गेली. अशाही वेळेला परमेश्वराने त्याला सांगितलं, जाऊन तिला बोलाव, आणि मग संदेष्टा रुष्ट होतो. अशा वेळेला परमेश्वराने सांगितलं की असंच प्रेम मी तुमच्यावर केलेलं आहे. मी तुम्हाला निवडलं, मी तुम्हाला जवळ घेतलं, मी तुमच्याशी करार केला, परंतु तुम्ही सोडून दुसऱ्या अन्य दैवतांच्या मागे लागलात. म्हणजे हे जे प्रेमाचं स्वरूप आहे ते पती पत्नीमधील प्रेम, निष्ठेवरती आधारित असलेलं प्रेम. व्यभिचार आणि मूर्तिपूजा हे जणू काही समीकरण ह्या ठिकाणी झालेलं आहे. मूर्तिपूजेमध्ये काय झालेलं असतं की एका देवाला सोडून अनंत अन्य दैवतांची पूजा आरंभिलेली असते. आणि व्यभिचारामध्ये काय झालेलं असतं, एकाच जीवन साथीदाराला सोडून इतरांच्या मागे माणूस धावत सुटलेला असतो. निष्ठेला तडा गेलेला असतो. म्हणून परमेश्वर स्वतः ह्या ठिकाणी जणू काही इस्रायल आपली वधू आहे, आपण तिचा वर आहोत, अशा प्रकारची प्रतिमा वापरत आहे. दुसऱ्या प्रकारचं प्रेम आजच्या पहिल्या वाचनामध्ये आलेलं आहे. की इस्रायल लहान मूल असता मी मिस्र देशातून आपल्या पुत्राला बोलावलं. कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे बघा. लहान मूल रांगत असतं, दुडदुड धावत असतं. अशा वेळेला आई त्याच्या मागे धावते, आई ओणवी होते, त्याला उचलते, त्याला आपल्या उराशी घेते, त्याची मुके घेते, त्याला स्वच्छ करते, त्याला नाहू माखू घालते, त्याला खाऊ पिऊ घालते, त्याला झोपण्यासाठी मदत करत असते. असं सगळं परमेश्वर सांगतो मी तुमच्यासाठी केलेलं आहे. परंतु तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्याजवळ राहिला नाहीत. तुम्ही सतत माझ्यापासून दूरच जात राहिला. ही परमेश्वराच्या अंतःकरणामधील एक भळभळती जखम होशेया संदेशाने आपल्या पुस्तकाद्वारे इस्रायली लोकांसमोर सादर केलेली आहे. आपण सहज विचार करायचा, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलेलं आहे त्यातलं 10% तरी प्रेम मी माझ्या आईवडिलांवरती करू शकलेलो किंवा करू शकलेले आहे का? माझ्या पतीने, माझ्या पत्नीने माझ्यासाठी जो त्याग केलेला आहे तेवढ्या तोलामोलाचा त्याग, तेवढं प्रेम मी करत आहे का?
मुलाबाळांनी देखील विचार करायचा आहे, आईवडिलांनी देखील विचार करायचा आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने असा विचार करायचा आहे की परमेश्वराने माझ्यावरती जेवढं प्रेम केलेलं आहे तेवढं प्रेम मी माझ्या परमेश्वरावरती केलेलं आहे का. त्याऐवजी बऱ्याच वेळेला माणूस ह्या जगरहाटीमध्ये गुंतलेला असतो, स्वतः भोवतीच त्या पिंगा घालत असतो, ह्या जगातील आकर्षणाला भुलून जात असतो, शरीराचे चोचले पुरवत असतो, कधीकधी विकृतींच्या आहारी पण जात असतो. म्हणून आज संपूर्ण मनाने परमेश्वराकडे वळूया, त्याची वाणी ऐकूया. आपली अंतःकरणे कठोर करण्याऐवजी त्या परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष देऊया आणि त्याला बिलगून राहूया आणि त्याला सांगूया, आय लव्ह यू माय गॉड. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.